गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण एक आठवड्यानंतर भेटतोय आज. मध्यंतरी आपल्याला भेटायला जमलं नव्हतं. अशीच होती प्रभूची इच्छा. आज आपण प्रभूच्या कृपेने पुन्हा एकदा 18व्या अध्यायाचा अभ्यास सुरू करणार आहे. तर 18व्या अध्यायात ज्ञानेश्वरीमधल्या आपण 975व्या ओवीवर होतो. तिथपासून आपण पुढे जाणार आहे. तर 975 मध्ये आपल्याला ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं होतं? तै मी नेणे आता जाणेन, हे सरले तया दुःस्वप्न, जाला ज्ञातृ ज्ञेया विहीन चिदाकाश. म्हणजे काय की तेव्हा मी आपल्या स्वरूपाला जाणत नव्हतो, आता मी आपल्या स्वरूपाला जाणेन, हे त्याचं अनिष्ट स्वप्न त्याला दिसेन असं झालं. म्हणजे काय झालं की आधी जो साधक होता त्याला असं वाटत होतं की मी काहीतरी साधन करतो आहे आणि मला काहीतरी साध्य होणार आहे. हे सगळंच्या सगळं नष्ट झालं. म्हणजे जो जो साधक होता, जो साधना करत होता, तो साधकच नाहीसा झाला. जर साधक नाहीसा झाला तर मग साधना उरेल का? आधी जे द्वैत होतं, साधना सगळी द्वैतामध्ये होते. म्हणजे आत्ता आपण सगळे गीतेचा अभ्यास करतो आहोत. तर मी गीतेचा अभ्यास करणारा किंवा मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारा आणि ही ज्ञानेश्वरी माझ्यासमोर जी आहे ती मी अभ्यास करत असलेली वस्तू किंवा अभ्यास करत असलेला ग्रंथ, हे आपण दोन वेगळे आहोत ना सध्या. ह्याला म्हणतात द्वैत. द्वैत म्हणजे की मी वेगळा आणि माझ्या व्यतिरिक्त बाकीचं सगळं जे काही आहे ते सगळं म्हणजे वेगळं माझ्यापेक्षा. आय अँड दी अदर, दॅट इज कॉल्ड द्वैत. तर हा जो द्वैताचा भ्रम आहे तो जेव्हा मी आपल्या स्वरूपाला जाणत नव्हतो तेव्हा कायम होता. परंतु आता मी आपल्या स्वरूपाला जाणेन, हे त्याचं जे अनिष्ट स्वप्न त्याला दिसेन असं झालं. जेव्हा स्वतःच्या स्वरूपाचा बोध झाला तेव्हा मी वेगळा आहे किंवा होतो हे सगळं गळून पडतंय ना. आता जाणणारा आणि जाणण्याचा विषय या भेदा वाचून केवळ ज्ञानरूप आकाश तो झाला. म्हणजे द्वैताचं अद्वैत झालं. मुखाभासे सियारिसा, परवता नेलिया वीरेशा, पाहतेपणी पाहतेपणे वीण जैसा, पाहता ठाके. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, आपल्या मुखाचं प्रतिबिंब पडलेल्या आरशास बाजूला नेला असता ज्याप्रमाणे पाहणेपणाशिवाय पाहणारा राहतो. आपण जेव्हा आपल्यासमोर आरशात आपलं स्वतःचं प्रतिबिंब बघतो तेव्हा आपल्याला मी म्हणजे पाहणारा आणि मला जे बाहेर दिसतंय प्रतिबिंब ती दुसरी वस्तू असं वाटतं ना. तर समजा आपल्या समोरचा आरसा आपण दूर केला तर प्रतिबिंब नाहीच होईल. हा आरसा कुठला आहे माहिती आहे का? हा आरसा म्हणजे आपलं मन आहे. आपलं मन जेव्हा नाहीसं होतं ना तेव्हा द्वैताचा जो आभास आहे तो नाहीसा होतो. आपण एक गाणं ऐकलं होतं का? तोरा मन दर्पण कहलाए, है ना? तोरा मन दर्पण कहलाए. तर आपला मन नावाचा जो आरसा आहे तो जर नाही झाला तर काय उरेल? फक्त मी उरेल ना. पण हे प्रतिबिंब दिसणार नाही, कारण की आरसा नाही. द्वैत हे प्रतिबिंब आहे. द्वैत हे माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे. जर माझं मनच नाहीच झालं, माझ्या मनाचा आरसा नाहीच झाला, तर मग मला माझ्या व्यतिरिक्त दुसरं काही आहे असं जाणवणारच नाही ना. तर ही जाणीव नष्ट होणं, मनाचं अमन होणं, हे आहे अद्वैत. तर मनाचं अमन होईपर्यंत आपल्याला जे करायचं ते करायची साधना. जोपर्यंत आपल्या मनामध्ये द्वैतभाव आहे, जोपर्यंत आपल्या मनामध्ये मी एक कोणीतरी करणारा, काहीतरी करणारा, साधना करणारा साधक हे आहे, तोपर्यंत साधना करणं आवश्यक आहे. आणि स्वतःच्या स्वरूपाचा बोध झाल्यानंतर सुद्धा साधना करतच राहील माणूस कुठल्या ना कुठल्या प्रकारे, किंवा जे काही
केलं जाईल ते साधनेसारखंच होईल आणि ते सहज होईल. ज्याप्रमाणे प्रकृतीमध्ये सगळ्या प्रक्रिया सहज घडतात, त्याच्या मागे कर्ता नसतो. भगवान सुद्धा येतात अवतार घेऊन, तर ते म्हणतात की मला करायचं काहीच उरलेलं नाही, परंतु मी करतोय. काय करतोय? मी लहान असताना गोपाळांसोबत खेळतोय, गाई चरायला घेऊन चाललोय. मोठा झाल्यानंतर गोपिकांशी खेळतोय. त्याच्यापेक्षा मोठं झाल्यानंतर मी राज्य करतोय. आता मी तुझं सारथ्य करतोय. परंतु हे करून सुद्धा मी काहीच करत नाही. ज्ञान जेव्हा प्रगट होतं ना, खरं ज्ञान, तेव्हा जीवन सहज पण होतं आणि सुंदर पण होतं. म्हणजे त्या अवताराच्या हातून हिंसा होत असलेली दिसली, तरी सुद्धा ती देखील एक लीलाच असते. म्हणजे भगवंतानी कित्येक राक्षसांचा वध केला. म्हणजे हिंसा केली का? हिंसा केली आहे असं दिसतंय. आता इथे आपल्या इथे मंजूताई डॉक्टर आहेत, तर त्यांनी कित्येक शरीरांची चिरफाड केली असेल. कशा करता केली? हजारो शरीरांची चिरफाड केली असेल. तर दिसायला तर असं दिसेल की हिंसा होते त्या शरीरावर, परंतु त्याच्या मागचा जो उद्देश आहे तो चांगला आहे. आपला हेतू जर चांगला असेल आणि ते कार्य सहज होत असेल, निस्वार्थी वृत्तीने होत असेल, निष्काम वृत्तीने होत असेल, तर ते धार्मिक कृत्य आहे. परंतु त्याच्या मागे जर स्वार्थ असला, त्याच्या मागे जर अजेंडा असला, तर मग ते कर्म निष्काम नसून सकाम आहे. नाहीतर ती फक्त एक क्रिया आहे, सहजपणे होणारी क्रिया आहे. तर सहजपणे जर आपलं जीवन जगलं गेलं. आदोष आपला हात वर केलाय. याचा एक प्रश्न आला मनात. जी हाऊसिंग कॉलनी बांधतात, हं, ती पण तर एक एजेंडा आहे त्याच्या मागे की रेसिडेंट शुड लिव्ह पीसफुली अँड फ्लरिश इन अ पीसफुल मॅनर. हे अजेंडावर नीट नाही कळलं. इफ द अजेंडा इज सेल्फिश, then the agenda is not good. But if the agenda is for the benefit of the totality, then it is better. So, anyway, let's go to the next one. मुखाभासेसी आरिसा, परवता नेलिया विरेशा, पाहतेपणे वीण जैसा पाहता ठाके. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, आपल्या मुखाचं प्रतिबिंब पडलेल्या आरशास बाजूला नेला असता ज्याप्रमाणे पाहणेपणाशिवाय पाहणारा राहतो, तैसे नेणणे जे गेले तेणे जाणणेही गेले. मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची. त्याप्रमाणे अज्ञान जे गेलं, त्याने आपल्याबरोबरचं जे सापेक्ष ज्ञान होतं ते पण नेलं, आणि मग क्रियारहित असं जे केवळ ज्ञान मात्रच ते राहिलं. जे ज्ञानेश्वर महाराज एका जागी म्हणतात की जो अज्ञानी आहे तो अंधारात आहे, पण जो ज्ञानी आहे तो त्याच्यापेक्षाही दाट अंधारात आहे. म्हणजे कसं की समजा मला एखाद्या जागी काही धोका नाहीये असं वाटत असलं, मला माहिती नाही आहे पण धोका नाही आहे, तर मी बिंदास तिथे जातो. आणि कधी कधी धोका होत पण नाही. परंतु ज्याला माहिती आहे की धोका आहे तो तिथे जातच नाही, तो धोका पत्करतच नाही, त्यामुळे त्याच्या हातून काहीच घडत नाही. तर धोका नाही पत्करत तो तर धोका होऊ शकतो अशा जागी जातोय माहिती नसताना.
आणि जो धोका आहे असं माहिती आहे तो जातच नाही तिकडे. दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टी करू नये अशाच आहेत ना. आपल्याला धोका काय आहे तो व्यवस्थित जर माहिती असला तर आपण त्याच्यावर मात करू शकतो. असं होऊ शकतं. त्यामुळे अगदीच डोळे बंद करून सुद्धा धोक्याच्या ठिकाणी जायला नको. आणि डोळे उघडे आहेत म्हणून धोक्याचं ठिकाण आपण पूर्णपणे टाळायला नको, जर ते आपल्याला करण्याची गरज असली तर. आता जसं अर्जुनाचं असं म्हणणं आहे की मी माझ्या वडिलांच्या काकांना किंवा माझ्या गुरूंना मारणार नाही, असं ज्ञान आहे. 5 भाऊ आहेत ना. धर्मराज ते काय करतात की मी एक प्लॅन बनवतो आणि त्यानुसार प्लॅननुसार मी सगळं एक्झिक्यूट करतो. धर्मराज एकदा ठरवलं की ठरवलं, मग ते करायचं. भीम त्याच्या मनामध्ये पक्क आहे की मी काहीतरी करणार आहे आणि ते करूनच राहणार आहे. म्हणजे काय आहे की मी त्या दुर्योधनाची छाती फाडणार आहे आणि मग त्यातलं रक्त पिणार आहे वगैरे वॉट एव्हर. त्याच्या मनामध्ये क्लॅरिटी आहे. धर्मराजाच्या मनामध्ये पण क्लॅरिटी आहे. नकुल सहदेव जे आहेत ना, ते म्हणतात की आम्हाला दादा जे सांगतील ते आम्ही करणार. ते स्वतः विचार करण्याची गरज वाटून घेत नाही स्वतःला. ते म्हणतात की ठीक आहे, मला मला जे सांगतील दादा ते मी करणार. अर्जुन जो आहे हा मधला, याच्या मनामध्ये संभ्रम आहे. तर मला तुम्ही सांगा की कोण अडकलेला आहे इथे? ज्याला अजिबात कळत नाही किंवा ज्याला अजिबात कळून घ्यायची गरज नाही, नकुल सहदेव ते खूपच सुखी आहेत, आनंदात. ज्यांनी ठरवलेलं आहे काय करायचंय तो पण आनंद आहे. परंतु ज्याचं मन संभ्रमात आहे तो दुःखी आहे. त्याची समस्या आहे. आपल्या सगळ्यांची हीच समस्या आहे. तर आपल्याला माहिती नसतं तेव्हा, माहिती नसतं तेव्हा मग कोणाचं तरी ऐका आणि त्यांच्या मागे जा. पण जर माहिती असलं तर मग आपली अवस्था अर्जुनासारखी होऊ शकते. जो जाणत नाही तो अंधारात आहे, ठीक आहे. पशु पक्षी सगळे अंधारात आहे, त्यांना कुठे धर्म वगैरे. प्रकृतीच्या नियमांप्रमाणे ते जसे राहतात तसे राहतात. मनुष्याला समस्या आहे ना. तर पण ह्याच्यातला जो ज्ञानी आहे तो ज्ञानी म्हणजे कोण, की ज्याला आपल्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे आणि त्याला हे वाटत राहतं की हे सगळं खरं आहे. तर तो त्या अज्ञानी माणसापेक्षा जास्त अडकलेला आहे. अज्ञानी माणूस कसा आहे की तो श्रद्धेनी भक्तीनी जो त्याला व्यवस्थित सांगेल त्याच्या मागे जाईल, तो सुखी आहे. अज्ञानी ठीक आहे, आत्ता अंधारात आहे, परंतु तो गुरुच्या मागे म्हणा किंवा गुरुच्या आधाराने प्रकाशाकडे जाऊ शकतो. कारण की तो स्वतः खूप जास्त विचार करत नाही. परंतु जो विचार करणारा आहे त्याला असं वाटतं की मला सगळ्यांपेक्षा जास्त कळतं. मी जर युद्ध केलं तर स्त्रियांची विटंबना होईल, धर्मभ्रष्ट होईल, आपल्याला आपले जे पूर्वज आहेत त्यांना अर्घ्य द्यायला, पाणी द्यायला कोणी उरणार नाही. म्हणजे ज्ञानी आहे आपण, है ना. तो ज्ञानी जो आहे तो जास्त अंधारात अडकलेला आहे. अज्ञानी जो आहे तो अंधारात आहेच आहे. ज्ञानी जो आहे तो आणखीन अंधारात, कारण की तो स्वतःला जास्त शहाणा समजतो. ज्ञानी जो आहे तो द्वैताला सत्य मानतोय. असा जो ज्ञानी आहे तो जास्त अडकलेला आहे. मागेही आपण एक विचार केला होता बघा की जो आळशी असेल तो आळस दूर करू शकतो. जो खूप जास्त काम करतो, वर्कोहॉलिक, तो थोडंसं मेडिटेशन वगैरे करून शांत होऊ शकतो. म्हणजे तमोगुणातला जो आहे तो तमोगुण झटकून रजोगुणाकडे येऊ शकतो. रजोगुणामध्ये जो अडकलेला आहे तो जरा शांत पण होऊ शकतो. पण जो सत्वगुणामध्ये अडकलाय त्याला काय करायचं? तो सकाळी लवकर उठतो, सकाळी उठून योगासनं करतो, गीतेचा अभ्यास करतो, कधी खोटं बोलत नाही, फक्त घासपूस खातो. त्याला कसं सुधारणार आहे? त्याला आपण नाही सुधारू शकत. कारण की त्याला असं वाटत राहील की मी सगळ्यांपेक्षा ग्रेट, मी सगळ्यांपेक्षा चांगला, मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ. हा सत्वगुणाचा अहंकार आहे. ह्याच्यामध्ये जो अडकलेला असेल
तो किती जास्त अडकलाय विचार करा. आणि ते फार सूक्ष्म आहे, फारच सूक्ष्म आहे. हे कळणं सुद्धा सूक्ष्म आहे की आपण कुठे अडकलेलो आहे. त्याच्यासाठी जागृतावस्थेमध्ये शरणागती, भक्ती, प्रेम हे पाहिजे. आणि चिंतन सारखं चिंतन. त्याप्रमाणे अज्ञान जे गेलं त्याने आपल्याबरोबरचं सापेक्ष ज्ञानही नेलं आणि मग क्रियारहित असं केवळ ज्ञान मात्रच राहिलं. तेथ स्वभावे धनंजया, नाही कोणीची क्रिया, म्हणून प्रवादो तया नैष्कर्म्यो ऐसा. अर्जुना, त्या ज्ञानमात्र स्वरूप स्थितीस नैष्कर्म्य म्हणजे कर्मशून्यता असं म्हणतात. म्हणजे की ते कर्ता नाही उरलाय. कर्ता नसल्यामुळे कर्म घडत राहील किंवा क्रिया घडत राहतील, परंतु कर्ता नसल्यामुळे कर्म तयार नाही. ते आपुले आपण पे, असे तेची होनी हारपे, तरंगू का वायू लोपे समुद्रू जैसा. ते आपलं असलेलं मूळचं स्वरूप आपल्या ठिकाणी होऊन राहतो. ते कसं, तर वाऱ्याच्या नाशाने जशी लाट आपल्या मूळच्या समुद्र रूपाने राहते तसं. जर वारा असला तर समुद्रावर तरंग आपल्याला दिसतील, परंतु वारा पूर्ण शांत झाला तर लाटा सगळ्या समुद्रामध्ये विरून जातील. ही योगाची प्रक्रिया आहे. योग हा चित्तवृत्ती निरोध, तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थान. तर चित्तावरच्या वृत्ती म्हणजे या लाटांसारख्या आहेत. जर आपलं मन अशांत असलं तर लाटा आपल्या मनामध्ये येत राहतील सारख्या. पण जेव्हा मन शांत होईल, चित्तवृत्तींचा निरोध होईल, लाटा उठणं बंद होईल, तेव्हा मग पाणी एकदम शांत होईल. आणि शांत पाण्यामध्ये लाट कुठली आणि समुद्र कुठला आणि पाणी कुठलं हे कळणारच नाही ना. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थान, तर हे आहे आपलं खरं स्वरूप. तर त्याच्यामध्ये आपण स्थित होऊ. जर मन शांत झालं तर, मनाचं अमन झालं तर. कारण की मनामध्ये वाऱ्याप्रमाणे सारखे विचार येत असतात. नाही, विचारांचा जेव्हा ओघ खूप जास्त होतो ना, तेव्हा मन अशांत होतं आणि तेव्हा आपलं डोकं फिरायला लागतं, गरगरायला लागतं. मनामध्ये विचार येणं वाईट नाही. आता सुद्धा आपण गीतेचा विचार करतो आहोत तर आपलं मन शांत आहे, कारण की एकच विचार आहे. मनामध्ये जर विचारांचं वादळ आलं, म्हणजे एकामागून एक विचार येत राहिले, तर त्या वादळामुळे त्रास होतो. म्हणजे नदी जर संथ वाहत असेल तर किती सुंदर असते, परंतु जर खूप पूर आला मोठ्याने, तर मग काय, सगळं ते वाहून घेऊन जाईल. किंवा समुद्रामध्ये सुद्धा थोड्याशा लाटा असल्या तर लाटा असल्या चांगल्या दिसतात, त्याचा काही त्रास नाही, म्हणजे समुद्र तसा शांतच आहे. परंतु जर त्याच्यामध्ये वादळ आलं, मग काय सुनामी पण येऊ शकते. तसं आहे. तर आपल्या मनामध्ये विचार येणं ही समस्या नाही आहे, परंतु विचारांचं वादळ तयार होणं ही समस्या आहे. तर विचारांचं वादळ तयार होऊ नये याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे. तर जेव्हा मनाला दुसरं काही काम नसेल, तेव्हा नामस्मरण करा, जप करा, तुम्हाला जो आवडतो तो. माझ्या मनामध्ये जेव्हा दुसरं काही सुरू नसेल, जेव्हा काहीच सुरू नसेल, तेव्हा मग 15वा अध्याय मी म्हणतो मनातल्या मनात. ऊर्ध्वमूलम अधःशाखाम अश्वत्थम प्रावरयम्. तो एक अध्याय मला पूर्णपणे पाठ आहे. तो मी सगळा 20 श्लोकांचा अध्याय रिपीट करतो. म्हणजे जर काहीच नसलं काम तर मग ते सुरू असतं मागे, कारण की ते सगळ्या वेदांताचा सार आहे. नाही तर मग तुम्हाला पाहिजे तुम्ही तुमचा जो आवडीचा जप असेल तो करा. श्रीराम जय राम जय जय राम करा, गण गण गणात बोते करा, जय स्वामी समर्थ करा, ओम नमः शिवाय करा. जो तुम्हाला आवडेल जप तो. त्याच्यामध्ये काय होतं की आपलं मन त्या एका विचारामध्ये राहतं, बाकीचे विचार येत नाही. नाही तर मग विचारांची सुनामी होईल तयार. ते नाही करायचं आपल्याला. तैसे न होणे निफजे, ते नैष्कर्म्य सिद्धी जाणीजे, सर्व सिद्धीत सहजे परम हेची. वर सांगितल्याप्रमाणे जे कर्माचं न होणं सिद्ध होतं त्याला नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणावं. आणि हीच सिद्धी सर्वही सिद्धीत स्वभावतःच श्रेष्ठ आहे. नैष्कर्म्य सिद्धी ही सगळ्या सिद्धींमध्ये स्वभावतः श्रेष्ठ आहे. म्हणजे काय आहे की आपल्याला अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात. अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात. आपण जर प्रयत्न केला तर काय 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 सिद्धी प्राप्त होतील आपल्याला.
आपल्याला बोलता येतं ही पण तर सिद्धीच आहे. आपल्याला लिहिता येतं, वाचता येतं, काही वाचलेलं समजतं. आत्ता आपण गीतेचं चिंतन करतो आहोत, दादा आपल्याला जे सांगतात ते आपल्याला कळतंय, असं आपल्याला वाटतंय. ही सिद्धीच आहे. ह्या सगळ्यांच्या पलीकडची सिद्धी म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे आपल्या हातून क्रिया घडतायत, आपल्या हातून प्रचंड काम घडतंय, परंतु त्याचा लेप आपल्याला लागत नाही, असं आहे. तर अशा प्रकारे जर नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली आपल्याला तर किती चांगलं होईल, नाही? काम घडेल आपल्या हातून, परंतु मी काम करतोय ही भावना आपल्या मनात राहणार नाही. आणि त्या कामाचा आपल्याला कंटाळा पण येणार नाही आणि थकवा तर बिलकुल येणार नाही. म्हणजे मानसिक थकवा नाही येणार. शारीरिक थकवा येईल. तुम्ही काही 24 तास काम नाही करू शकत. परंतु तुम्ही जेव्हा करू शकत असाल, जेव्हा जागे असाल तेव्हा काम कराल. परंतु ते काम मी करतोय अशी भावना असणार नाही. अशा प्रकारे जर कर्म घडत राहिलं, कर्म करतोय असं वाटलं नाही पाहिजे. ती नैष्कर्म्य सिद्धी. देवळाची या कामा कळसू, उपरम गंगेसी सिंधू प्रवेशू, का सुवर्णशुद्धी कसू सोळावा जैसा. देवळाच्या कामाला जशी कळस ही शेवटली मर्यादा आहे, त्याच्यानंतर काय काम संपलं. किंवा गंगेला जसा समुद्र प्रवेश ही शेवटली हद्द आहे, त्याच्या पलीकडे काय गंगा नाहीच आहे. अथवा ज्याप्रमाणे सोन्याच्या शुद्धपणात 16वा कस म्हणजे 100 नंबरी कस, 16 आणे सोनं 16 आणे सोनं असं म्हणतात ना, 16 आणे सोनं हा शेवटला कस आहे. म्हणजे काय की प्युअर झाला त्याला. तैसे आपुले निर्णय फेडीजे का जाणणे, तेही गिळूनी असणे ऐसी जे दशा. त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मस्वरूपाचं अज्ञान नाहीसं करतं, ते ज्ञानही गिळून असणं, अशी जी अवस्था. म्हणजे मला माझ्या स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे. मी कोण आहे हे मला माहिती आहे, तुम्हाला बिलकुल माहिती नाही आहे. अहम ब्रह्मास्मी, बट यू यू आर भ्रमोस, यू आर भ्रमोस्ती. तुम्ही भ्रम आहात. हं? मी ब्रह्म आहे. अशा प्रकारचं जर ज्ञान, अशा प्रकारची दर्पोक्ती जर कोणी करत असेल तर तो अजून सत्यापासून खूप दूर आहे. अहम ब्रह्मास्मी अशी जर अनुभूती खरंच झाली, तर तशी अनुभूती मी सांगेन कोणाला? जर दुसरं कोणी नाहीच आहे इथे ज्याला मी काही सांगू शकेन, तर अहम ब्रह्मास्मी सांगायची गरजच नाही उरणार. अहम ब्रह्मास्मी हा अनुभव येईल आणि त्यानंतर मौन होईल, मौन. अहम ब्रह्मास्मी या अनुभूतीचं प्रगटीकरण म्हणजे असीम शांती. अशा व्यक्तीच्या हातून कर्म घडत राहील. कर्म घडत राहील म्हणण्यापेक्षा क्रिया घडत राहतील. ती व्यक्ती काम करते असं दिसत राहील, परंतु ती व्यक्ती आतून इतकी शांत असेल की कमालीच्या बाहेर. आणि त्या व्यक्तीशी आपण बोललो कधी किंवा त्या व्यक्तीच्या संपर्कात आलो तर आपल्याला सुद्धा त्या व्यक्तीच्या शांतीचा अनुभव येईल. असं व्हायला पाहिजे अहम ब्रह्मास्मी जर अनुभूती झाली तर. परंतु अहम ब्रह्मास्मी असं सांगू नाही शकत कोणाला. असं सांगितलं तर याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. तिये परते काही निपजणे आन नाही, म्हणोनी म्हणिपे पाही परमसिद्धी ते. त्या नैष्कर्म्य स्थितीच्या पलीकडे ह्या जगात परमार्थाने काही मिळवायचं राहिलं नाही, म्हणून सर्व सिद्धीत ही नैष्कर्म्य सिद्धी श्रेष्ठ म्हटली जाते. स्नेहताई, वी आर रेडी फॉर श्लोक 50. हो. रेडी? हो. गो हेड. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे, समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. इतकी सुंदर. आम्ही त्या ऐकण्यामध्ये इतके गुंग झालो की ते काय शब्द होते वगैरे आम्हाला काही कळलं नाही. आम्हाला फक्त आवाज ऐकू आला आणि तो खूप गोड होता. आता ह्याचा अर्थ काय आहे हे आम्ही समजून घेऊ, कारण की तो अर्थ कळला जरी असता, म्हणजे शब्द कळले असते तरी सुद्धा अर्थ कुठे कळला असता. तर तो अर्थ हा आहे की ओ सन ऑफ कुंती, लर्न फ्रॉम मी हाऊ वन
who has achieved this perfection can attain to the supreme perfectional stage, Brahman, the stage of highest knowledge, by acting in the way I shall now summarize. आता मी तुला सांगतोय की अशा प्रकारची स्थिती त्याला प्राप्त झालेली असेल, हा, तो कसा काय वागेल? गीताईमध्ये म्हणतात, सिद्धीस लाभला ब्रह्म, गाठी कोण्या परी मग, ज्ञानाची थोरती निष्ठा, ऐक थोड्यात सांगतो. एक सेकंड आहे, तुम्हाला हे मी जरा मोठं करून दाखवतो. लेट मी सी इफ आय कॅन इन्क्रीज द फॉन्ट साईज अ बिट, मे बी गो अप टू 200 साईज. ऑल राईट, आता बघा तुम्हाला दिसेल, हे विल सी इट मच बेटर. 18वा अध्याय, सिद्धीस लाभला ब्रह्म, गाठी कोण्या परी मग, ज्ञानाची थोरती निष्ठा, ऐक थोड्यात सांगतो. सिद्धीस लाभला ब्रह्म, गाठी कोण्या परी मग, तो कोणाला गाठायचा प्रयत्न करेल नंतर, किंवा तो ज्या स्थितीला गेलाय ती कुठली स्थिती आहे, कुठली स्थिती त्यांनी गाठलेली आहे, अशी जी ज्ञानाची थोर निष्ठा आहे ती मी थोडक्यात तुला सांगतो. आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात, ते म्हणतात की नैष्कर्म्य सिद्धी झाली ज्यास, प्राप्ती होय ब्रह्माचीही त्यास, ब्रह्म हे असे ज्ञानाचे गंतव्य, ते मी सांगेन संक्षेपे कौंतेय. आता ब्रह्म हे ज्ञानाचे जे गंतव्य आहे ते काय आहे ते मी तुला समजावून सांगतो थोडक्यात. अशी प्राप्त होताची सिद्धी तयासी, कशी ब्रह्म प्राप्ती होई तयासी, कसा स्थिर तो याची ज्ञानात पार्थ, तुला सांगतो ऐक मी थोडक्यात. कशी सिद्धी प्राप्त होईल ते मी तुला आता समजावून सांगतो. हे कौंतेया, ज्ञानाची अखेरची मर्यादा असं जे ब्रह्म, ते ब्रह्म सिद्धी पावलेला, आत्मैश्वर्य भोगण्याची योग्यता पावलेला मंद अधिकारी पुरुष कोणत्या क्रमाने मिळवतो? मंद अधिकारी पुरुष. मंद अधिकारी काय लिहिलं असेल ते संक्षेपाने माझ्याकडून श्रवण कर. मंद हा शब्द आपण जर गाळून टाकला नाहीत ना तरी सुद्धा आपण चालू शकतो. तो बहुतेक चुकून आला असावा. आत्मैश्वर्य भोगण्याची योग्यता पावलेला अधिकारी पुरुष, एवढंच पुरे. परी हेची आत्मसिद्धी, जो कोणी भाग्यनिधी, श्री गुरु कृपालब्धी, काळी पावे. परंतु जो कोणी भाग्याचा ठेवा असलेला असा पुरुष सद्गुरु कृपेचा लाभ होण्याच्या वेळी ही आत्मसिद्धी पावतो. उदयतांची दिनकरू, प्रकाशुची आते अंधारू, का दीपसंगे कापुरू दीपुची होय. सूर्य उगवता क्षणीच अंधार जसा प्रकाशच होतो, अथवा दिव्याच्या संगतीने कापूर जसा दिवाच होतो. तया लवणाची कणिका, मिळत खेव उदका, उदकची होऊनी देखा थाके जेवी. हे पहा, त्या मिठाचा खळा पाण्याला मिळाल्याबरोबर ज्याप्रमाणे पाणीच होऊन राहतो. का निद्रितू चैवविलिया, स्वप्नेसी नीदवाया, जाऊनी आपण पया मिळे जैसा. अथवा निजलेल्या पुरुषाला जाग केलं असता स्वप्नासह झोप नाहीशी होऊन तो निजलेला पुरुष जसा आपल्या जागृतीच्या रूपाला मिळतो. म्हणजे काय की स्वप्न पण चाललं जातं आणि झोप पण चालली जाते. तैसे जया कोणासी दैवे, गुरुवाक्य श्रवणाची सवे, द्वैत गिळवणी विसवे आपण या वृत्ती. त्याप्रमाणे ज्या कोणाला दैवाने गुरूंनी केलेला उपदेश ऐकल्याबरोबरच द्वैत नाहीस होऊन वृत्ती आत्मस्वरूपी स्थिर होते. तयासी मग कर्म करणे, हे बोली जेलाची कवणे, आकाशा येणे जाणे आहे काही. अर्जुना, गुरुने केलेल्या महावाक्याचा उपदेश कानांनी ऐकता क्षणीच जो कोणी एक आत्मरूप होऊन जातो, म्हणून तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही, परी ऐसे जरी हे काही नव्हे जया. त्याला मग काही एक कर्तव्य कर्म आहे असं कोणी म्हणावं? येणं जाणं वगैरे काही क्रिया आकाशाच्या ठिकाणी आहे का? आता बघा की माझ्या हातामध्ये ही वस्तू आहे, म्हणजे काय की माझं हे इयरप्लगचं हे चार्जिंग केस आहे, राईट. तर ह्या चार्जिंग केसमध्ये पण आकाश आहे ना. आता समजा मी ही डब्बी इथून इथे हलवली, ठीक आहे. आता सध्या याच्यामध्ये खूप काही आकाश नाही, म्हणजे हे इयरप्लग जे आहे ना हे बसलेले याच्यामध्ये मी काढून टाकतो. आता हे काढल्यानंतर हे बघा, इथे पोकळी आहे, राईट, ज्याच्यामध्ये ते ठेवलं होतं मी चार्जिंगला. तर ते जे आकाश आहे तुम्ही इमॅजिन करा की ते आकाश आहे. आता मी ही डब्बी इथून इथे हलवली हलवली तर तुम्ही मला सांगा की ह्याच्या आतमधलं जे आकाश होतं हे म्हणजे पोकळी, ती इथून इथे हल्ली का ह्याच्यासोबत? थिंक.
होऊ शकतं का असं? म्हणजे डब्बीच्या आतमधलं आकाश वेगळं आणि डब्बीच्या बाहेरचं आकाश वेगळं, असं होऊ शकतं? डब्बीच्या आतमध्ये आकाश नाही आहे, आकाशामध्ये डब्बी आहे. समजा मी इथे असलं, इथे समजा ठेवली आहे डब्बी, तर इथे हे जे डब्बीच्या आतमधलं आकाश आहे ना, ते ही डब्बी हलवली तर इथेच राहत, ते नाही हलत. जर मला माझ्या अनंत स्वरूपाचा बोध झाला, तर मी कुठून कुठे जाऊ? म्हणजे मी आत्ता अमेरिकेत आहे आणि आता भारतात जाईन. हं? काल मी फिलाडेल्फियाला होतो आणि आज मी आता इथे मेकॅनिक्सबर्गमध्ये आहे. माझं शरीर फिलाडेल्फियामध्ये होतं, ते शरीर फिलाडेल्फियामधनं मेकॅनिक्सबर्गमध्ये आलं. परंतु मी जिथे आहे तिथेच आहे ना. माझ्या जाणीवेमध्ये माझं शरीर फिलाडेल्फियामध्ये होतं. तर माझ्या जाणीवेमध्येच मेकॅनिक्सबर्ग, फिलाडेल्फिया, प्रवास आणि माझं शरीर हे सगळं माझ्या जाणीवेत आहे. तर ती माझी जाणीव जी आहे ती अनंत आहे. तर माझ्या जाणीवेमध्ये माझं शरीर फिलाडेल्फियाहून मेकॅनिक्सबर्गमध्ये आलं. मी नाही गेलो कुठे. आकाश जिथे आहे तिथेच आहे. मी जो आहे तो आकाशापेक्षाही जास्त सूक्ष्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, की मी अणुरेणू एवढा छोटा आहे आणि आकाशापेक्षाही मोठा आहे. अणुरणीय थोकडा तुका आकाशा एवढा. त्या आकाशामध्ये येणं जाणं होत असतं. आकाश कुठे जात नाही. आकाश जिथे आहे तिथेच आहे. तुम्ही विचार करा की आत्ता आपण गेले अर्धा तास बोलतो आहोत ना, तर त्या अर्ध्या तासात आपण आकाशात, अवकाशात, अंतरिक्षात कुठून कुठे आलो? विचार करा. आपण म्हणजे आपलं शरीर. आपलं शरीर नाही, आपल्या शरीरासोबत हे सगळं ग्रहमंडळ. आपलं शरीर पृथ्वीशी जोडलं गेलेलं आहे. तर ती पृथ्वी, आपलं शरीर हे स्वतःभोवती फिरतंय, सूर्याभोवती फिरतंय, सूर्य आणखीन कशा तरी भोवती फिरतोय, है ना? तर हे सगळं फिरणं सुरू आहे. अंतरिक्षामध्ये आपण जिथे कुठे असू अर्ध्या तासापूर्वी, ते आकाश आपल्यासोबत इकडे आलं का? म्हणजे आता तुम्ही विचार करा की आपल्या शरीराच्या आतमध्ये जे आकाश आहे, आपण जर असं केलं तर इथे आकाश आहे ना, तोंडाच्या आत. तर ते आकाश आपण घेऊन फिरतोय का? अर्ध्या तासापूर्वी अंतरिक्षामध्ये जे आकाश होतं, हे होतं ते आपण घेऊन फिरतोय? विचार करा. मी तुम्हाला फक्त विचार करायला प्रवृत्त करतो. एखाद्या दिवशीनं तुम्हाला हे कळेल की अरे, आकाश इकडून तिकडे जाऊच शकत नाही. आकाशामध्ये येणं जाणं चालतं. आणि मी आकाश एवढा आहे किंवा मी आकाशासारखा आहे. तर ह्या माझ्या जाणीवेमध्ये हा जो हे जे चिदाकाश आहे, आता चिदाकाश हा शब्द ऐकलात ना? ते जे चिदाकाश आहे त्या चिदाकाशामध्ये सगळं येणं जाणं चाललेलं आहे, असा फक्त आभास होतो. देर इज ओनली अन अपिअरन्स ऑफ ड्युअलिटी इन माय प्युअर अवेअरनेस. त्या अवेअरनेसमध्ये जेव्हा मला असं वाटायला लागतं की मी अनुभव करता आहे, तेव्हा मला अनुभव होत असलेलं जग आहे असा भास होतो. तर हा अनुभव करता आणि अनुभव होत असलेलं जग हे दोन्ही आभासात्मक आहेत. बोथ ऑफ देम आर अपिअरन्सेस इन द प्युअर अवेअरनेस. दॅट प्युअर अवेअरनेस यू आर. वी हॅव टू रिमेंबर दॅट. हे आपल्याला लक्षात ठेवायचं नाही. काना वचनाची ये भेटी, सरिसाची पैकिरीटी, वस्तू होऊनी उठी कवणी एक उजो. म्हणून असा जो वस्तुरूप झालेला त्याला निश्चय करून काही कर्तव्य कर्म उरत नाही. परंतु ज्या मंद अधिकाऱ्याला महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही, हा मंद अधिकारी आहे. कळलं का? ज्या मंद अधिकाऱ्याला महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही,
अशा मंद अधिकाऱ्याला बुद्धीवरील असंभावनादिक ज्ञानप्रतिबंधक दोष निवारणार्थ कर्माधिक करावं लागतं. हे मराठीच होतं बरं का. जो असा वस्तुरूप झालेला, बघा आता मी पुन्हा एकदा वाचतोय. आय गोट स्टॉप शेअरिंग हिअर. आय विल रीड इट, पण तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघा. ठीक आहे, मग तुम्हाला ॲक्च्युली कळेल की काय बोललं जात आहे ते. ठीक आहे. म्हणून असा जो वस्तुरूप झालेला, त्याला निश्चय करून काही कर्तव्य कर्म उरत नाही. ज्याला स्वतःच्या स्वरूपाचा बोध झालेला आहे खरंच, त्याला कर्तव्य कर्म उरत नाही. परंतु जर बोध झालेला नसला आणि जर कर्तव्य कर्म सोडलं तर किती धोकादायक आहे. ज्या मंद अधिकाऱ्याला महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही, म्हणजे काय की थिअरेटिकली मला कळलं की माझं जे खरं स्वरूप आहे ते आकाशासारखं आहे, शुद्ध चैतन्य, अनंत चैतन्य, शुद्ध जाणीव, जिला कुठल्याही प्रकारची सीमा नाही. हे जर मला कळलं, कसं थिअरेटिकली, कारण की काय गुरुजींनी सांगितलं. गुरुजींनी सांगितलं की तत्वमसी, तूच ते आहेस. मंद अधिकारी काय म्हणतो की गुरुजी, तुम्ही मला सांगितलं ना ते मला कळलं, पण मी काही ब्रह्म वगैरे नाही आहे. तुम्ही असाल पण मी नाही, असं वाटू शकतं. हं. त्याचा बोध न होता, समजा अशा मंद अधिकाऱ्याला बुद्धीवरील असंभावनाधिक ज्ञानप्रतिबंधक दोष निवारणार्थ कर्माधिक करावे लागते. कर्माधिक करावे लागते. हे काय आहे की बुद्धीवर आपल्या जे आवरण चढलेलं आहे, आपल्या बुद्धीवर आवरण काय आहे? आपल्या बुद्धीवर आवरण हे आहे की मी स्वतःला हे नाही आहे ते आहे असं समजलेलं आहे. हे आवरण आहे. तर मंदबुद्धी जो आहे तो स्वतःला वेगळा समजतो, स्वतःला एक जीव समजतो आणि स्वतःला वेगळा समजतो सगळ्यांपेक्षा. तर हे जे द्वैताचं आवरण आहे, ते द्वैताचं आवरण आपल्या बुद्धीवरून काढण्यासाठी साधना करायला लागते. तर अशा मंद अधिकाऱ्याला बुद्धीवरील असंभावनाधिक ज्ञानप्रतिबंधक, One more to ज्ञानप्रतिबंधक opening like म्हणजे that. Three काय point. म्हटलं विजेता? ज्ञानप्रतिबंधक म्हणजे की आपल्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान ज्यामुळे होणार नाही. प्रतिबंध म्हणजे अडथळा. तर माझ्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान मला होत नाहीये, याच्यासाठी काय कारण आहे? माझ्या बुद्धीवर एक ज्ञान प्रतिबंधक म्हणजे मायेचा पडदा आहे. सो इट इज कीपिंग मी अवे फ्रॉम नॉलेज. माया मला माझ्या स्वतःच्या स्वरूपाच्या बोधापासून वेगळं ठेवते, दूर ठेवते. हा जो ज्ञान प्रतिबंधक पडदा आहे, हा असंभावनाधिक, असंभावना आदि, असंभावना, तर असंभावनाधिक ज्ञान प्रतिबंधक आपण जे आहोत त्याच्यापेक्षा आपण स्वतःला वेगळंच मानले. अशी संभावना आहे माझी की मी शुद्ध चैतन्य नसून एक छोटासा वेगळा जीव आहे. असं जेव्हा असेल तेव्हा माझ्या बुद्धीवर मायेचा पडदा आहे, म्हणजे ज्ञान प्रतिबंधक. ठीक आहे. तर तो आपल्याला दोष निवारणार्थ, हा जो दोष आहे त्याच्या निवारणार्थ आपल्याला कर्माधिक म्हणजे नित्यकर्म, नैमित्तिक कर्म हे करणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचा बोध होत नाही तोपर्यंत आपल्याला वर्णाश्रम पद्धतीनुसार आपल्या समोर जे काही कर्तव्य कर्म आलेलं असेल, जो काही स्वधर्म असेल, तो आपल्याला करणं भाग आहे. हा या एवढ्या सगळ्या संस्कृत वजा मराठीचा
अर्थ मला आहे असं वाटतं. तुम्ही पण विचार करा. ते कसं ते पुढे 992 या ओवीपासून आता सांगणार आहे आपल्याला. सो लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. 992 ओवी. ये रवी स्वकर्माचे निवनी, काम्य निषिद्धाची या इंधनी, रजतमे कीरदोनी जाळिली आधी. त्याहून उलट ज्या मंद अधिकाऱ्याने, म्हणजे ज्याला बुद्धिदोषामुळे महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही, त्याने स्वधर्मरूपी अग्नीमध्ये काम्य आणि निषिद्ध कर्मरूप काष्ठाच्या योगाने प्रथम चित्तावरील रज, तम, विक्षेपणी मळ हे दोष जाळले. म्हणजे काय केलं की ज्याला स्वतःच्या स्वरूपाचा बोध झालेला नाहीये असा जो मंद अधिकारी आहे, त्यांनी काय केलं, पहिले निष्काम कर्म केलं, कर्मयोग केला, त्याच्यामध्ये आपलं सगळं कर्म जाळलं. हे पहिलं केलं. ज्याला स्वतःला असं वाटतं ना की मी वेगळा आहे, त्यांनी कर्म करा. हं? कुठलं कर्म करा? स्वधर्मरूपी कर्म करा. त्या स्वधर्मरूपी अग्नीमध्ये काम्य आणि निषिद्ध कर्मरूप काष्ठाच्या योगाने, काष्ठ म्हणजे लाकडं, सगळ्या कर्मांना आपण त्याच्यामध्ये टाकलं. म्हणजे विक्षेप आणि मळ हे तमाचे जे दुर्गुण आहेत ते आपण त्याच्यामध्ये पहिले जाळले. म्हणजे काय की आपण तमोगुणी कार्य केलंच नाही, तमोगुणी कार्य आपण टाळलं पूर्णपणे. रजोगुणी कार्य जे होतं ते देखील आपण निष्कामपणे करून त्यातल्या कर्ताभावाचा आपण त्याग केला, किंवा ते आपण त्या कर्मयोगाच्या स्वधर्माच्या आहुतीमध्ये टाकलं. पुत्र वित्त परलोकू, यया तिहींचा अभिलाखू, घरी होय पाईकू हेही झाले. शिवाय पुत्र, द्रव्य आणि स्वर्गातिक लोक ह्या तिहींच्या विषयींची इच्छा चाकराप्रमाणे त्याच्या अधीन होऊन राहिलेली असते, हेही त्याच्याकडून झालं. इतर लोक इच्छेच्या अधीन असतात, परंतु ह्याने इच्छा आपल्या अधीन ठेवली अशी दिसते. हं? तर 3 प्रकारच्या इच्छा मनुष्याला असतात: पुत्रेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणा. पुत्रेषणा म्हणजे काय असतं की आपल्याला जर पुत्र झाला तर तो आपल्याला आपलं पिंडदान करेल वगैरे, श्राद्ध वगैरे करेल, म्हणजे आपल्याला चांगली गती मिळेल, म्हणजे पुत्रेषणा. वित्तेषणा म्हणजे, वित्त म्हणजे पैसा. कशा करता पाहिजे? कारण की लोकेशणा, मला खूप पैसा पाहिजे, असायला पाहिजे, कारण की ते असलं किंवा माझं जे राहणीमान आहे ते चांगलं असेल. सो माय एक्सपिरियन्स ऑफ लाईफ विल बी गुड बिकॉज आय हॅव अ लॉट ऑफ मनी. लोकेशणा. तर ती लोकेशणा त्याचा परमबिंदू कुठला आहे? मला स्वर्ग मिळेल. पुत्रेषणा, वित्तेषणा, लोकेशणा, ह्या 3 एषणा असं आहेत म्हणतात. म्हणजे ह्या 3 खूप प्रबळ इच्छा असतात मनुष्याला. त्या इच्छेच्या अधीन सर्वसामान्य मनुष्य असतो, परंतु हा जो आहे साधक, त्यांनी ह्या सगळ्या इच्छा आपल्या अधीन ठेवल्या आहेत. इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळलेली होती, तिये प्रत्याहार तीर्थी न्हाणिली कीर. इंद्रियांनी विषयांविषयी त्याज्य त्याज्य आणि अत्याज्य असा विचार न करता हव्या त्या विषयात तोंड घातल्यामुळे ती इंद्रिये विटाळली होती. त्या इंद्रियांना तो विटाळ जाऊन शुद्ध होण्याकरता प्रत्याहार रूपी तीर्थात स्नान घातलं. म्हणजे बघा की आपली इंद्रिय जी असतात ना, ती कुठल्याही विषयाला तोंड लावतात. माशी असते ना, माशी, आपल्या घरातली माशी, ती माशी जाऊन एखाद्या मिठाईवर पण बसेल आणि एखाद्या घाणीवर पण बसेल. माशी काही विचार करत नाही. तसं आपलं मन आणि तशी आपली इंद्रिय असतात सर्वसाधारण माणसाची. एक जिथे हात लावायला नको तिथे जाऊन आपण हात लावतो. एखादी वस्तू जी खायला नको, जी प्यायला नको, ती आपण पिऊन टाकतो. जिभेचा वापर आपण कशा करता करायला पाहिजे? जिभेवर एखादी वस्तू ठेवल्यानंतर ती वस्तू शरीरात घालण्या योग्य आहे किंवा नाही, हे त्या जिभेने आपल्याला सांगायला हवं. तेवढ्यापुरताच त्या जिभेचा वापर आहे. तेवढ्यापुरता त्या जिभेचा वापर करून बाकीच्या गोष्टींसाठी त्या जिभेचा वापर न करणं, याला म्हणतात प्रत्याहार. म्हणजे कुठल्याही इंद्रियानी एवढंच फक्त आपल्याला सांगावं की ती वस्तू जिचा त्या इंद्रियाशी संपर्क होतोय आपल्यासाठी चांगली आहे किंवा नाही, एवढं फक्त
सांगावा. आणि मग आपण आपल्या बुद्धीनुसार ठरवावं की या वस्तूला आपण ग्रहण करावं की नाही करावं. अशा प्रकारे जर आपण इंद्रियांचा वापर केला की मला ज्या ज्या गोष्टी खरंच आवश्यक आहेत तेवढ्याच गोष्टींशी माझ्या इंद्रियांचा संपर्क मी होऊ देईन, त्याच्या पलीकडे मी होऊ देणार नाही. अशा प्रकारे जर आपण राहू शकलो त्याला म्हणतात प्रति आहार. आता सध्या आपलं काय होत आहे की आहार 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 म्हणजे येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. पहिले स्टार्टर येऊ द्या, मग सूप येऊ द्या, मग मेन कोर्स येऊ द्या. पोट भरलेलं आहे आणि आपल्या पोटातला जो कृष्ण आहे तो म्हणतोय की आता मला असं वाटतं ह्याचं जेवण संपलेलं आहे, त्यामुळे आता मी हे पचवायला सुरुवात करतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहम आश्रितः, आपण ऐकलं होतं ना 15व्या अध्यायात. प्राणापान समायुक्ता पचामी अन्नम चतुर्विधम. तो कृष्ण पचन करतोय आपल्या शरीरात, आपल्या पोटात आपल्या अन्नाचं. तर पहिले स्टार्टर टाकलं, मग सूप टाकलं, मग मेन कोर्स टाकला आणि पोटभर झालं. त्याच्यानंतर मग कृष्णाला असं वाटलं की आता झालं संपलं, आणि तो काम सुरू करतो ना करतो त्याच्या अंगावर आणखीन 1 किलोभर आईस्क्रीम येऊन पडतं, डिझर्ट. मग तो कृष्ण म्हणतो की आता नाव मी तुला दाखवून देईन. मी तू काम करायला सुरुवात केली असताना तू आणखीन माझ्या डोक्यावर काम टाकलं. नाव आय विल सी यू, मैं तुमको देख लूंगा. हं? तुला दाखवतो मी आता काय होतं ते. अशा प्रकारे जर आपण आपल्या पोटातल्या कृष्णावर अत्याचार केल्यासारखा, तर मग तो कृष्ण काय करेल शेवटी? तो तुम्हाला अद्दल घडवेल. कसली अद्दल घडवेल? तुम्हाला कुठला तरी रोग होईल केव्हा ना केव्हा तरी. तर आपण प्रत्याहार म्हणजे काय, त्याची पहिली पायरी म्हणजे काय? त्याची पहिली पायरी ही आहे की मला जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत मी जेवणार नाहीये. ही पहिली पायरी आहे प्रत्याहाराची. आणि नंतर अभ्यास त्याचा झाला की तुम्हाला हे कळायला लागेल की आपल्याला कुठला विषय किती भोगायचा आहे. तर त्यातली पहिली शिस्त म्हणजे मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही. पहिली शिस्त आहे. हे जर आपण कन्सिस्टंटली केलं तर मग इतर विषय सुद्धा आपण गरजेपेक्षा जास्त भोगणार नाही. असं आपोआप होईल बघा. करून तर बघा. तर त्याज्य किंवा अत्याज्य, कुठली गोष्ट आपण खायला नको किंवा कुठली गोष्ट आपण खायला पाहिजे किंवा ग्रहण करायला पाहिजे, म्हणजे खाण्याचंच नाही म्हणत आहे, कुठल्याही विषयाचं म्हणतोय की असा विचार न करता हव्या त्या विषयात तोंड घातल्यामुळे जी इंद्रिय विटाळली होती, म्हणजे देअर सेन्सिटिव्हिटी हॅड बीन डिस्ट्रॉइड, त्या इंद्रियांना तो विटाळ जाऊन शुद्ध होण्याकरता प्रत्याहार रूपी तीर्थात स्नान घातलं. म्हणजे हा मी तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव सांगतो, माझा स्वतःचा जो अनुभव आहे तो, की आहार शुद्धी केली ना आपल्या शरीराची, आहार शुद्धीमुळे पहिले देहशुद्धी होते आणि आपल्या इंद्रियांची पण शुद्धी होते. म्हणजे आपली जी रसना आहे, जिनी आपल्याला चवीचा अनुभव येतो. रसना म्हणजे जीभच. जिभेला जेव्हा ती चव घेते तेव्हा रसना म्हणतात, आणि जेव्हा ती आता बोलते तुमच्याशी तेव्हा तिला जिव्हा म्हणतात. 2 in 1. ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. ज्ञानेंद्रिय म्हणजे ऑर्गन ऑफ नॉलेज, म्हणजे रसनेंद्रिय, म्हणजे मला चव कळते एखाद्या गोष्टीची. आणि कर्मेंद्रिय म्हणजे ऑर्गन ऑफ ऍक्शन, म्हणजे काय, किती बोलते. आणि फार धारदार आहे हे शस्त्र, ऑर्गन ऑफ ऍक्शन. आपण म्हणतो ना की एखाद्याचं बोलणं मला जिव्हारी लागलं. जिव्हारी लागलं म्हणजे ही जी जिव्हा होती ती इतकी धारदार होती की त्याच्यामुळे माझे कान, माझं मन, माझं हृदय कापलं गेलं. जिव्हारी लागलं कोणाचं तरी बोलणं मला, तर ती जिव्हा. तर ह्यांचं योग्य काम काय आहे, ते योग्य काम आपण व्यवस्थित जर केलं तर त्या प्रत्याहार रूपी स्नानामुळे ते स्वच्छ होते. जिव्हा, सॉरी, रसना. जिव्हा पण स्वच्छ होते. जिव्हा कशी स्वच्छ होईल? मौनामुळे होते ती. मला गरज नसताना मी एकही शब्द माझ्या तोंडातनं बाहेर काढणार नाही, ही शिस्त मनाला लावणं.
एखादी गोष्ट विचारण्याची गरज आहे का, बोलण्याची गरज आहे का, हे मी पहिले स्वतःला विचारेन. याचं उत्तर असं आहे की जेव्हा माझ्या मनामध्ये प्रश्न असतो, तो प्रश्न नेहमी माझ्या व्यतिरिक्त जे काही असेल त्याच्याबद्दल असतो. नेहमी प्रश्न आपल्या मनामधले आपल्या व्यतिरिक्त जे काही असेल त्याच्याबद्दल असतात. आपल्या स्वतःबद्दल काहीच प्रश्न नसतो. आपल्याला आपल्या असण्याबद्दल काही प्रश्न आहे का? म्हणजे मी आहे किंवा मी नाही आहे, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मनामध्ये कधीतरी येतो. ते परम सत्य आहे. त्याच्यावर समजा आपण आपलं ध्यान केंद्रित केलं तर आपल्या मनातले सगळे प्रश्न गळून पडतील. ज्याला स्वतःच्या स्वरूपाचा बोध झालेला आहे त्याच्या मनामध्ये काय प्रश्न येतील? येऊच नाही शकत. तर अशा प्रकारे आपलं मन शांत होणं आपोआप, आणि ते होत नाही तोपर्यंत त्या जिव्हेला मौनामध्ये शांत ठेवणं ही साधना आहे. बोला आदर्श. इथे जरा एक प्रश्न येतो मनाशी. व्हॉट इज लिगसी देन? लिगसी मनुष्य नेहमी विचार करतो, व्हॉट काइंड ऑफ लिगसी आय एम गोइंग टू लिव्ह बिहाइंड. तर हा लिगसी आणि ह्याच्यात पॅराडॉक्स येऊन राहिलाय थोडंसं. If you want to leave your legacy behind, you are thinking of yourself as an individual who is going to leave a legacy for others. So, this mistaken sense of individuality is the problem. नाही, असं आहे. तर हा प्रश्न गळून पडेल ना. जर आपल्याला स्वतःच्या स्वरूपाचा बोध झाला तर मी कोणासाठी लेगसी सोडणार आहे? माझ्या व्यतिरिक्त दुसरं इथे काही नाहीच आहे ना. लिगसी कोणासाठी? ऑल ऑफ दीज क्वेश्चन्स विल ड्रॉप ऑफ, विल सिम्पली डिसअपिअर. सगळे प्रश्न गळून पडतील. आपल्या स्वरूपाच्या बोधामध्ये प्रश्न गळून पडतात. जोपर्यंत आपल्या मनामध्ये प्रश्न आहेत तोपर्यंत आपण सत्यापेक्षा खूप दूर आहोत. तर इंद्रियांना तो विटाळ जाऊन शुद्ध होण्याकरता प्रत्याहारूपी तीर्थात स्नान घातलं आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी सकळ घेऊनी केले अढळ वैराग्य पद. आणि स्वधर्माचरणाचं फळ ईश्वराला अर्पण करून त्याच्या मोबदल्यात ईश्वरापासून वैराग्याचं बळ मागून पद अढळ केलं. स्वधर्माचरणाचं फळ ईश्वराला अर्पण करून म्हणजे मी स्वधर्म केला आणि ते सगळं कर्म आणि सगळं फळ मी ईश्वराला अर्पण केलं. त्याच्यामुळे काय मिळालं? ईश्वराकडनं आपल्याला वैराग्य मिळालं. सो कम्प्लीट डिटॅचमेंट. ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी ते सामुग्री कीरपुरी मेळविली. ज्ञानाच्या ज्या उत्कर्षाने आत्मसाक्षात्कार होईल त्या उत्कर्षाच्या प्राप्तीची अशी ही वर सांगितल्याप्रमाणे सर्व साधन सामग्री त्याने खरोखर मिळवली. आणि तेची समयी सद्गुरु भेटले पाही तेवीची तिही काही वंची जेना. आणि पहा त्याच वेळी सद्गुरू भेटले आणि त्याचप्रमाणे साधकाच्या सर्व सामुग्रीच्या प्राप्तीप्रमाणे त्यांनी काहीही ज्ञानाचा उपदेश करण्यात प्रतारणा केली नाही. त्यांनी उपदेश केला आणि नंतर काय झालं? परी वोखद घेत खेवो काय लाभे आपला ठावो का उदयजतांची दिवो मध्यान्ह होय. परंतु औषध घेता क्षणीच रोगाची निवृत्ती होऊन आपली मूळची आरोग्याची स्थिती प्राप्त होते का? अथवा दिवस उगवता क्षणीच मध्यान्ह काल होतो का? मध्यान्ह काल म्हणजे दुपार. सकाळ झाल्याबरोबर दुपार होते का? नाही होत. सुक्षेत्री आणि ओलटे बीजही पेरिले गोमटे तरी आलोट फळ भेटे परी वेळे का गा. ओल असलेल्या चांगल्या शेतात चांगलं बीजही पेरलं तर अपार फळ मिळेल, परंतु अर्जुना काही काळानंतर म्हणजे पेरल्याबरोबर नाही मिळणार. जोडला मार्गो प्रांजळू मिनला सुसंगाचाही मिळू तरी पाविजे वाचुनी वेळू लागे चिकेई. 1000 ओव्या ह्या अध्यायामधल्या आपण आत्ता बघितल्या. सोपा मार्ग प्राप्त झाला आणि चांगल्या संगतीचा योगही जुळून आला तरच मुक्कामाला पोहोचणं होईल. परंतु त्यास देखील काही काळ पाहिजेच ना. म्हणजे हे सगळं केलं आपण तरी त्यानंतर
फळ लागायला तर वेळ लागेल ना. म्हणजे कसं आहे बघा की आपण इंद्रिय निग्रह केला, देहशुद्धी केली, चित्तशुद्धी केली, त्याच्यामध्ये गीता आपण शिकलो, परंतु त्याचं फळ मिळालं किंवा त्याचं फळ प्रकट व्हायला थोडा वेळ लागेल ना. म्हणजे आता सकाळ झालेली आहे, 6 वाजले सकाळचे, परंतु ऊन पूर्ण डोक्यावर येईपर्यंत 6 तास वेळ जायला पाहिजे ना. बी लावल्यानंतर ठीक आहे, रोप येत आहे, परंतु त्याला फळ लागायला वेळ लागेल. तर तैसा वैराग्य लाभू झाला, वरी सद्गुरूही भेटला, जीवी अंकुरू फुटला विवेकाचा. त्याप्रमाणे वैराग्याची प्राप्ती झाली, शिवाय सद्गुरूच्याही भेटीचा योग आला आणि अंतःकरणात नित्यानित्य विचाराचा अंकुरही फुटला. काय नित्य आहे, काय अनित्य आहे, ह्या विचाराचा अंकुर फुटला मनामध्ये. तेणे ब्रह्म एक आथी, येर आघवीची भ्रांती, हेही कीर प्रतीती गाढ केली. त्या नित्यानित्य विचाराच्या योगाने ब्रह्मच एक सत्य आहे, इतर सर्व भ्रांती आहे, हाही अनुभव खरोखर दृढ केला. परी तेची जे परब्रह्म, सर्वात्मक सर्वोत्तम, मोक्षाचेही काम सरे जेथ. परंतु तेच ब्रह्म जे सर्वात्मक आहे आणि सर्वात उत्तम आहे. सर्वात्मक म्हणजे सगळ्यांचा आत्मा आहे, सर्वोत्तम आहे आणि मोक्षाचंही प्रयोजन ज्या ब्रह्माच्या अनुभवात नाहीसं होतं. मोक्षाचीही इच्छा आपल्या मनातून गळून पडते. का? कारण की आपल्याला हे कळलं की आपण बंधनात नव्हतोच कधी. मग कोणाला पाहिजे मोक्ष? यया तिन्ही अवस्था पोटी, जिरवी जे गा किरीटी, तया ज्ञानासीही मिठी दे जे वस्तू. जे ज्ञान आपल्या पोटात जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्था नाहीशा करतं, त्या ज्ञानालाही नाहीसं करणारी जी वस्तू आहे म्हणजे माझ्या अनुभव करता ह्या जाणीवेची सुद्धा जिथे संपूर्णपणे काय होता, ती गळून पडते. हं? ती वस्तू ऐक्याचे एकपण सरे, जेथ आनंद कणुही विरे, काहीची नुरोनी उरे जे काही गा. ऐक्याचं एकपण ज्या ठिकाणी संपतं आणि आत्मदर्शनात प्रथम होणारा लेशमात्र आनंद तोही ज्या ब्रह्मस्वरूपात विरून जातो, म्हणजे मी वेगळा एक आनंद भोगणारा, ही जाणीव सुद्धा चालली जाते. फक्त आनंद उरतो, आनंद भोगणारा नाही उरत. आणि काही न उरता जे काही शिल्लक राहतं, तिये ब्रह्मी ऐक्यपणे, ब्रह्मची होऊन असणे, ते क्रमेची करून तेणे पाविजे पै. त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच होऊन ऐक्याने असणं, ते म्हणजे ही स्थिती त्या साधकाकडून क्रमाने मिळवलं जातं. भुकेलिया पासी, वोगरिले षड्रसी, तो तृप्ती प्रतिग्रासी लाहे जेवी. ज्याप्रमाणे भुकेलेल्या पुरुषाला षड्रस पक्वान्न वाढलं असता त्याला जशी प्रत्येक घासाबरोबर तृप्ती होत जाते, तैसा वैराग्याचा बोलावा, विवेकाचा तो दिवा, आंबुथिता आत्मठेवा काढी चितो. त्याप्रमाणे वैराग्यरूपी तेलाचं भरण मिळालं असता विचाराचा दिवा प्रज्वलित होऊन तो साधक आत्मरूपी ठेवा काढतोच. वैराग्यरूपी तेलाचं भरण मिळालं असतं. वैराग्य समजा आपल्यामध्ये असलं तर त्याच्यामुळे काय होईल की आपला जो सदसद विवेक बुद्धीचा जो दिवा आहे तो सारखा पेटलेला राहील. तरी भोगी जे आत्मवृद्धी, एवढी योग्यतेची सिद्धी, जयाच्या अंगी निरवधी लेणे झाली. तरी आत्मस्वरूपाचं ऐश्वर भोगावं एवढ्या योग्यतेची म्हणजे अधिकाराची सिद्धी ज्याच्या अंगावर कायमचा अलंकार होऊन राहिलेली आहे, तो जेणे क्रमे ब्रह्म होणे करी गा सुगम, तया क्रमाचे आता वर्म ऐक सांगो. तो साधक ज्या क्रमाचा अंगीकार केला असता सुलभ रीतीने ब्रह्म होतो, त्या क्रमाचा आता मी वर्म सांगणार आहे, ते तू आता ऐक. ते वर्म आपण पुढच्या वेळेस ऐकू आणि आत्तापुरते इथे थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.